विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, असे सारे अविघ्न एका अविद्येने केले. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आहे 11 एप्रिल 1827. या दिवशी क्रांतीसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म झालेला होता. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता सावित्रीबाईशी. त्यांची आई होती चिमणाबाई आणि वडील होते गोविंदराव. फुलांचा व्यवसाय केल्यामुळे त्यांचं आडनाव हे फुले पडले होतं, परंतु त्यांचं मूळ आडनाव हे गोरे होते. सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि पुण्यामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं. मित्रमैत्रिणींनो, अशा पेशवाईच्या काळामध्ये पुण्यामध्ये त्यांनी इतके महत्त्वाचे आणि पराक्रमपूर्ण असे कार्य केले आहे. 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेतील भिडेच्या वाड्यामध्ये काढली होती. मित्रमैत्रिणींनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. मित्रमैत्रिणींनो, अस्पृश्यांची दयनीय अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये. पेशवाईच्या काळामध्ये 1800च्या कालखंडामध्ये अशी परिस्थिती होती, मनुवादी व्यवस्था होती. त्या काळात एक क्रांतीपूर्ण कार्य ज्या व्यक्तीनं केलं ते होते महात्मा ज्योतिराव फुले. ध्येय नसलेली माणसे ही साबणेच्या फेसासारखी असतात. काही क्षणासाठी खूप वर येतात आणि लगेच शांत होऊन जातात. साथ कुणी दिली तर साथ पाहू नका, हात कुणी दिला तर पाठ फिरवू नका. स्वार्थाला वेगवेगळे रूप मिळतात, कधी जातीचे तर कधी धर्माचे. म्हणून मित्रमैत्रिणींनो, स्वार्थापलीकडेही काही गोष्टी असतात, त्याचा आपण विचार केला पाहिजे. प्रत्येकच गोष्टीत स्वार्थ शोधण्यापेक्षा त्यातून कुणाचा तरी उद्धार होत असेल, विकास होत असेल तर आपण त्यासाठी कार्य केले पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, महात्मा फुलेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण शिक्षणासाठी, ज्यांना शिक्षण मिळू शकत नाही, त्यांची दयनीय परिस्थिती आहे, त्यांच्यासाठी मदतीचा हात समोर आणला पाहिजे. मित्रमैत्रिणींनो, धर्म तो आहे जो समाजाच्या हितासाठी असतो, समाजासाठी असतो. तर आपण आपला धर्म हा कसा स्वीकारला पाहिजे? आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कार्यातून आपण आपल्या कर्मालाच आपलं धर्म मानलं पाहिजे. म्हणजेच प्रत्येकाची जमेल तेवढी मदत केली पाहिजे. पैशातूनच मदत करता येत नाही तर आपल्या विचारातून सुद्धा प्रत्येकाची मदत आपण करू शकतो. 1882च्या काळामध्ये हंटर आयोगासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे व्हावे यासाठी त्यांनी ते कल्पना मांडली आणि अक्षरशः ते अंमलात आणली. आज आपल्याला जे शिक्षण मिळत आहे त्याचं पूर्ण श्रेय महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाते. 1 जानेवारी 1848मध्ये पहिली शाळा काढली होती भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेमध्ये, पुणे येथे. आणि आज प्रत्येक घरातली स्त्री ही शिक्षित आहे, कुठल्या ना कुठल्या पदावर आहे. मित्रमैत्रिणींनो, तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जे आपल्याला उपकार केले आहेत आपल्यावर, अक्षरशः उपकारच केले आहे आपल्यावर, की आपण आपल्या जीवनाचं खरं ध्येय आणि खरं उद्देश आपण गाठू शकतो. मित्रमैत्रिणींनो, तर आपण त्यांना आपल्या स्मरणात नक्कीच ठेवलं पाहिजे. मित्रमैत्रिणींनो.